इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स हा कॅपॅसिटर मध्ये महत्वाचा पार्ट आहे. सोपा आहे, मात्र दोन टाईपचे प्रश्न, एक प्लेट कनेक्शन आणि दुसरं वायर्ड कनेक्शन, इथे आपल्याला थोडा त्रास होत असतो. या लेक्चरमध्ये आपण भरपूर न्यूमरिकल्स दोघांचे कॉन्सेप्ट सहित डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, लगेच मी सुरुवात करतोय. हातात पेन आणि पेपर घ्यायचा, टेबल चेअर जवळ घेऊन बसायचं, म्हणजे डायरेक्ट गोष्टी डोक्यात शिरतात. सगळ्यात पहिले, जेव्हा पण असा प्लेट कनेक्शनचा प्रॉब्लेम दिसेल, काय करायचं, आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचं. इथे फाइंड काय करायचंय, मला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ए आणि बी मधला फाइंड करायचा आहे. तो कसा फाइंड करायचा, सगळ्यात पहिले काय करायचं, कुठलाही एक टर्मिनल पॉझिटिव्ह पकडायचा आणि दुसरा टर्मिनल निगेटिव्ह पकडायचा. ठीक आहे, जसं मी ए ला पॉझिटिव्ह मानतो आणि बी ला निगेटिव्ह मानतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा एक थंब रूल आहे. काय सर, जी पण प्लेट पॉझिटिव्हला कनेक्टेड असेल ती पूर्णच्या पूर्ण प्लेट पॉझिटिव्ह राहील, जी निगेटिव्हला असेल ती पूर्णच्या पूर्ण प्लेट निगेटिव्ह राहील. बघा मी काय म्हणतोय, ही प्लेट पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे म्हणजे ही पूर्ण प्लेट झाली सर पॉझिटिव्हली चार्ज. शाबास, याचे दोन्ही जे फेसेस असतील ते पॉझिटिव्हली चार्ज. आणि ही प्लेट निगेटिव्हला कनेक्टेड आहे म्हणजे सर इथे आलं निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, आणि इथे सुद्धा काय आलं निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. अजून दुसरी गोष्ट अशी की बाहेरच्या बाजूला पण ह्या प्लेट्सला निगेटिव्ह चार्ज आहे. मी काय म्हणतोय की जसं इथे पण निगेटिव्ह चार्ज आहे, पण हा चार्ज काही कामाचा नाही. का कामाचा नाहीये, कारण कॅपॅसिटन्स जर बनवायचं असेल तर एका प्लेटवर प्लस आणि दुसऱ्या प्लेटवर मायनस चार्ज लागतो, बरोबर आहे. पण इथे मायनस आहे आणि इथे प्लस कोणीच नाहीये, म्हणजे याच्यासोबत कॅपॅसिटन्स बनवायला कोणीच नाही. म्हणून बाहेरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स आपण इग्नोर मारतो. इथपर्यंत ठीक आहे? ठीक आहे सर. आता नीट लक्ष द्या, पुढची स्टेप काय, पुढची स्टेप म्हणजे प्लेट्सला नंबरिंग करायचं. मी नंबरिंग करतो प्लेट्सला. नंबर 1 2 3 झालं, 3 प्लेट्स आहेत. आता मी 1 पासून सुरू करतो, म्हणजे ए पासून सुरू करतो आणि इकडे कुठेतरी बी आहे. एक एक गोष्ट चला करत चलो. सगळ्यात पहिले 1 आणि 2 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे, दिसला तुला? 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे सर. तर मग पहिले मी काय करतो, 2 नंबरची प्लेट आहे बघ, ही 2 नंबरची प्लेट आहे सर, 2 नंबरची प्लेट जी ए ला कनेक्टेड आहे. आणि 1 आणि 2 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे. मग सर हा 1 आहे आणि हा 2 आहे, यांच्यामध्ये एक कॅपॅसिटन्स आहे. चला कळालं. या एक जी प्लेट आहे ती कोणाला कनेक्टेड आहे, सर ही एक प्लेट आहे ना ती बी ला कनेक्टेड आहे. मग पटकन मी ही एक प्लेट बी ला कनेक्टेड करून टाकतो. कळालं? कळालं सर. त्याच्यानंतर 2 आणि 3 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे सर. आता 2 आणि 3 मध्ये जर कॅपॅसिटन्स आहे तर कसा काढणार मी, तर 2 नंबरची प्लेट तर ए ला कनेक्टेड आहे म्हणजे ही अजून एक प्लेट येणार 2 नंबरची. ठीक आहे, किती पण प्लेट काढू शकतो जेवढे कॅपॅसिटन्स असतील. नंतर एक 3 नंबरची प्लेट आहे सर, काढून टाकली 3 नंबरची प्लेट. शाबास. आणि ही 3 नंबरची प्लेट कोणाला कनेक्टेड आहे, बी ला कनेक्टेड आहे, म्हणजे असं काहीतरी चित्र येणार. आता तुला दिसतंय का की जर मी याचा कॅपॅसिटन्स सी पकडला आणि याचा कॅपॅसिटन्स सी पकडला, हे दोन्ही पॅरल मध्ये झाले, म्हणजे सर उत्तर आलं आहे. काय उत्तर आलंय बेटा? उत्तर आलंय सर 2C. आलं लक्षात? चल आता हे करून दाखव मला पटपट. काय म्हटलं सर, आता एकदम स्पीड वाढली पाहिजे बरं का. काय म्हटलं, ए ला प्लस घे, बी ला मायनस घे. ए ला जर प्लस घेतलं तर इकडे आला प्लस, पूर्ण प्लेटला प्लस करून टाक, प्लस 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 प्लस. सर इथे काय येईल बेटा, मायनस 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 मायनस. अच्छा हा प्लस करायचा राहिला, हा प्लस झाला प्लस झाला. ठीक आहे सर. नंतर इथे पण प्लस येणार. सर आता तुम्ही दोन्ही बाजूला प्लस का दाखवलं, कारण माझ्या फायद्याचं आहे ना, कारण इथे कॅपॅसिटन्स बनायचा चान्स आहे. सांगतो मी कसं. हा मायनस होता बी, अच्छा इथे जर बी ला मायनस आहे सर तर इथे पण मायनस आला. शाबास, म्हणजे हा पण पूर्ण मायनस झाला. एक नंबर. बाहेरची गरज आहे का बेटा, बाहेर आपल्याला गरज नाही कारण तिथे कॅपॅसिटन्स बनत नाही. आता किती कॅपॅसिटन्स बनतायत सांग बघ, 1 2 3, 3 कॅपॅसिटन्स बनतायत. पण हे कसे बनवायचे सर, सांगतो कसे बनवायचे. तर ए पासून सुरू कर माझ्यासोबत, ए पासून सुरू करा आणि बी ला संपवा. आहेस ना तू सोबत? शाबास, पळून जाऊ नको मध्येच. टॉपिक व्यवस्थित करायचा प्रिपेअर, तरच मार्क्स मिळतील बेटा, नाही तर नाही मिळणार. ठीक आहे सर. आता ए पासून सुरू करतो. प्लेटला नंबरिंग करायची तर राहिली आपली. चला मी नंबरिंग करून घेतो. काय नंबरिंग करशील प्लेटला? 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. शाबास. आता 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे सर, 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, 2 कनेक्टेड आहे. तर मी एक काम करतो,
ए ला 2 कनेक्टेड आहे, ही झाली माझी 2 नंबरची प्लेट आणि ही झाली माझी 1 नंबरची प्लेट. ही 1 नंबरची प्लेट कोणाला कनेक्टेड आहे सर? बी ला कनेक्टेड आहे. हे घे बेटा, बी ला कनेक्टेड. इथपर्यंत झालं. 1 आणि 2 मधला झाला. 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. 2 आणि 3 मध्ये, चला 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. ठीक आहे. आणि हा 3 कोणाला कनेक्टेड आहे पुन्हा? सर 3 पुन्हा बी ला कनेक्टेड आहे. करून टाकू बी ला कनेक्टेड. झाला. इथपर्यंत आलो आपण? आलो सर. आता 3 आणि 4 बघ, 3 आणि 4 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे. म्हणजे हा 3 आहे आणि एक 4 आहे. चला पटकन करून टाकू. हा कुठेतरी हा 3 आहे, हा 3 आहे आणि एक 4 आहे. ठीक आहे सर, एक 4 आहे. कुठेही असू शकतो 4. तू या बाजूला पण काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हा 3 आणि 4 मध्ये कॅपॅसिटन्स आहे आणि 4 आणि 2 एकमेकाला कनेक्टेड आहे. 4 आणि 2 एकमेकाला कनेक्टेड. इथपर्यंत ठीक आहे? ठीक आहे सर. याचा अर्थ तुला एक कळतो का की हे तिन्हीच्या तिन्ही पॅरलल मध्ये झाले. बघ, हा सी, हा सी आणि हा सी, हे तिन्हीच्या तिन्ही पॅरलल मध्ये. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे? याचं उत्तर पाहिजे सी ए बी. हे पाहिजे बेटा. किती पाहिजे सर? 3C. आलं का लक्षात? दरवेळेस पॅरल नसतात बरं का. दरवेळेस पॅरल, आता हे तर सोपे सोपे, आता पहिल्यांदा चालू केलंय फक्त तुला समजवायला, पण दरवेळेस पॅरल राहील याची खात्री नाही. मग आता सर दुसऱ्या टाईपचे पण प्रश्न येतात का? येतात ना, भरपूर प्रश्न करायचे आहेत आपल्याला. चला आता हे करू सोबत. पुन्हा एकदा तेच करायचंय. ए ला मी प्लस मानला तर प्लस 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 प्लस. व्हिडिओ पॉज करत जाय काय आणि स्वतः सोडून बघायचं. हे प्लस 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 प्लस. ठीक आहे सर. इथे मायनस 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 मायनस. मजेशीर प्रश्न आहे. इथे काही पकडणार नाही, मला बाहेरच्या प्लेटची काही घेणदेण नाही. आता तुला इंडक्शन माहिती का रे? इंडक्शन काय असतं सर? हे इंडक्शन, इंडक्शन म्हणजे काय की एखादी जर मी पॉझिटिव्ह बॉडी आहे, एखादी अशी जर पॉझिटिव्ह बॉडी आहे, जर एखाद्या न्यूट्रल बॉडीच्या बाजूला ठेवली, ही न्यूट्रल बॉडी असेल तर इथे निगेटिव्ह 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 चार्ज येतो. अरे येतो की नाही? या बाजूला निगेटिव्ह येतो, दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह येतो. एवढं इलेक्ट्रोस्टॅटिक्स तर येतं ना तुला? अरे येतं की नाही? हो सर येतं. शाबास. मग आता काय करायचंय? इथे मायनस आहे ना, तर हा याच्यावर प्लस इंड्यूस करेल. बघ मी काय म्हणतो, लक्ष दे सर. हा प्लस. शाबास. एका बाजूला जर प्लस आला तर दुसऱ्या बाजूला प्लस येईल याची काही खात्री नाहीये. का खात्री नाहीये? कारण ते तेव्हा होतं जेव्हा हे टर्मिनल्सला कनेक्टेड असतात. अलग लक्षात? टर्मिनल्सला कनेक्टेड नाहीये, इथे इंडक्शन होतंय. हवं तर मी इथं लिहितो. हा जो चार्ज कशामुळे आलाय, अशी जेव्हा प्लेट दिसेल ज्याला बॅटरी कनेक्टेड नाही, तिथं इंडक्शन व्हायचा पूर्ण चान्स असतो. इंडक्शन प्रभाव. ठीक आहे सर, इंडक्शन झालं, मानलं सर. पुढे सांगा. मग इथे जर प्लस आलं तर इथे मायनस येईल. 1 नंबर. ठीक आहे सर. आता इथे काय होईल? आता इथे प्लस मायनस, तर इथे काय होईल सर? इथे काही होणार नाही. हा प्लस आहे ना, तर इथे मायनस येऊन जाईल. कळालं सर? आणि इथे पण प्लस येईल. मी मुद्दाम तुला दाखवायला सांगतोय. त्या प्लसची काही किंमत नाही, तुलाही माहिती आहे, कारण तो बाहेरच्या बाजूला आहे. अरे तो सिंगल आहे की नाही? त्याला आहे का कोणी? नाही आहे. तो सारखाच येतो. बरं सर. ठीक आहे. मग आता काय करायचं? आता कॅपॅसिटन्सेस किती बनतायत मला सांग. हे बघ, ह्याचं काही काम नाही आहे. याचं अजिबात काम नाही आहे. आपण त्याला फुली मारून टाकले. 1 कॅपॅसिटन्स, 2 कॅपॅसिटन्स, 3 कॅपॅसिटन्स. पण ते कसे बनतील ते महत्वाचं आहे. चल माझ्याबरोबर सुरू कर. आपण काय करू? प्लेटला नंबरिंग करून टाकू आधी. प्लेटला काय नंबर करायचं? 1 2 3 आणि 4. शाबास. मग आता मी ए पासून सुरू करतो. इकडे जरा व्यवस्थित लिहू आपण. सर ए पासून चालू करू आणि बी ला येऊन संपू. 3 आणि 4 च्या मध्ये कॅपॅसिटन्स आहे. 3 आणि 4 च्या मध्ये आणि 3 आणि 2 च्या मध्ये. आधी 3 आणि 4 च्या मध्ये करून टाकू बाबा. हा एक 3 आहे आणि हा एक 4 आहे. सर जमलं. 3 आणि 4 च्या मध्ये कॅपॅसिटन्स. हा जो 4 आहे ना, हा 2 ला कनेक्टेड आहे आणि 3 आणि 2 च्या मध्ये कॅपॅसिटन्स आहे. आधी आपण काय करू ना, 3 आणि 2 च्या मध्ये करून टाकू. सर 3 आणि हा आला 2 आणि 2 आणि 4 कोणाला कनेक्टेड आहे? एकमेकांना कनेक्टेड आहे. म्हणजे हे असं काहीतरी होईल. कळालं? शाबास. इथपर्यंत ठीक? ठीक आहे सर. आता 2 आणि 1 च्या मध्ये कॅपॅसिटन्स आहे. 2 आणि 1 च्या मध्ये. मग हा 2 आहे, हा 2 झाला. ठीक आहे. आणि 1, हा 1 आहे सर. आता हा 1 कुठे जाईल मला माहिती नाही, पण इथे दिले 1 कोणाला कनेक्टेड आहे? ए आहे सर बी ला कनेक्टेड. मग ह्याला घे बी ला कनेक्टेड. तुला काय दिसतंय सर? मला ना का मला हे दिसायला लागले का हे दोन्ही पॅरलल मध्ये, म्हणजे याचा कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे 2C. हा एक त्यांच्या सिरीज मध्ये येईल सी. मला सांग 2C आणि C
हे किती येतं रे, हे दोन्ही सिरीज मध्ये झाले. 2C आणि C किती येतं सर, 2C आणि C येणार. मी डायरेक्ट लिहितो उत्तर CAB इज इक्वल टू 2C/3. विषय संपला. आता 12वीला आला आणि इक्विव्हॅलेंट काढताना आला तर कायच 12वीला आला रे. ठीक आहे, बरोबर आहे का. 2C/3 C1 C2 अपॉन C1 प्लस C2. मजा आली का, मजा आली का. हो सर मजा आली. पुढे जायचं का, चल पुढे घे. बघ किती साऱ्या प्लेट्स आणल्या, भरपूर प्लेट्स आणल्या, प्लेटवर प्लेट. चला एक काम करू, आपण नंबरिंग देऊन देऊ सर. 1 2 3 4 5 आणि 6. जमतंय का, जमतंय सर. आता परत काय करायचं, प्लस प्लस मायनस मायनसचा खेळ सुरू कर. चल बरं सर, प्लस 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 प्लस. सर इथे पण प्लस, शाबास. मग सर पुढे इथे मायनस 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 मायनस, इथे मायनस 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 मायनस. चला सर इथपर्यंत जमलं आपल्याला. आता पुढे काय करायचं, आता इंडक्शन होईल. बरोबर आहे ना, हे ज्या सुट्ट्या प्लेट्स आहेत तिथे इंडक्शन होत आहे. मग इंडक्शन कसं होणार, इथे प्लस आला तर इथे मायनस येईल, शाबास. हा मायनस इथे आला तर हा प्लस येईल, पण तो काही कामाचा नाहीये है ना. हा काही कामाचा आहे का, बिलकुल कामाचा नाहीये, म्हणून त्याला फुली मारू आपण. ठीक आहे सर, हे कळालं. इथे प्लस आला म्हणजे इथे यायला पाहिजे मायनस. अच्छा, इथे मायनस आला तर इथे प्लस येईल. हे आतले प्लस कामाचे आहेत बरं का. मग सर इथे मायनस. अरे अरे अरे, काय खेळ चालू नुसता. हा प्लस, शाबास. ठीक आहे सर, इथपर्यंत कळालं. सर इथं मायनस आहे, इथं काय करू, प्लस करून टाक. भरपूर सारे कॅपॅसिटन्स बनले ना सर. हो ना बेटा. चला जमते का, जमते सर. आता काय करायचं, आता ए पासून सुरू कर. चल ए पासून सुरू करा आणि बी ला संपवा. ठीक आहे सर, ए पासून सुरू करतो. 2 आणि 1 मध्ये, हा नीट लक्ष द्या. आता 2 आणि 1 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे. म्हणजे सर हा 2 नंबरची प्लेट आहे आणि ही 1 नंबरची प्लेट आहे. झालं. 2 आणि 1 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. 1 कोणाला कनेक्टेड आहे, 1 3 ला कनेक्टेड आहे. अच्छा, 1 3 ला कनेक्टेड आहे, पण आता हे 3 कुठे मला माहित नाही, तर इथे थांबतो मी. ठीक आहे. 2 आणि 3 मध्ये पण एक कॅपॅसिटन्स आहे. बघा 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, शाबास. हे घे, हा 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. जमतंय सर. आणि 1 आणि 3 कनेक्टेड आहे का बेटा एकमेकाला. हा 1 आणि 3 कनेक्टेड आहे. हे घे, 1 आणि 3 कनेक्टेड आहे. कनेक्टेड आहे सर. पुढे रे, 3 आणि 4 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. 3 आणि 4 मध्ये. आता 4 कुठे, मला काय माहिती कुठे. मग आपण एक काम करू, 3 आणि 4 मध्ये कॅपॅसिटन्स तयार करून टाकला. 4 आणि 5 मध्ये पण एक आहे, 4 आणि 5 मध्ये पण एक आहे. चला सर करून टाका तुम्ही. 4 आणि 5 मध्ये पण एक आहे. सुंदर, अत्यंत सुंदर. आणि 5 तर बी ला कनेक्टेड आहे. हे घे बेटा, 5 झाला बी ला कनेक्टेड. पुढे आणि नाही का सर, हा 3 नंबरची जी प्लेट आहे ना, ती कनेक्टेड आहे 6 नंबरच्या प्लेटला. अच्छा, पण त्यापूर्वी 5 आणि 6 मध्ये बघ, 5 आणि 6 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. हे घे 5, हा 5 आणि हा 6. आणि 6 कोणाला जाऊन मिळालाय, 6 मिळालाय 3 ला जाऊन. 6 मिळालाय 3 ला जाऊन. हा घे. अरे जमते का नाही, जमते का, हे जमलं तरच तुझं पुढे जमल बेटा, नाही तर जमायचं नाही. हा लक्ष घे, काय काय केलं नीट बघ. व्हिडिओला रिवाइंड कर. आलं का लक्षात, रिवाइंड कर आणि परत बघ. मग हे काय सर, हे सी 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 सी. मला सांग लेका, मला सांग, लेका आणि लेकी दोघांनी सांगा बरं. सी आणि सी किती होणार सर, सर सी आणि सी होणार 2C. शाबास सर. हे दोन्ही काय, हे सिरीज मध्ये, म्हणजे हे झालं पाहिजे C/2. हे सिरीज पॅरल कसं करायचं तेवढं येतंय ना रे. हो सर येते. हे किती आहे, हे तर Cच राहील. आता C आणि C/2 हे पॅरल मध्ये कसं येतंय सर, सांगा बरं नीट. सर हे 2C आलं तर मग इथे एक काम करू आपण, हे 2C करून टाक. त्याच्यानंतर ह्याच्या सिरीज मध्ये काय येतंय, ह्याच्या सिरीज मध्ये आलं C आणि C/2. C आणि C/2 पॅरल मध्ये मी काय लिहितो डायरेक्ट 3C/2. मजा आली मला. 3C/2. अरे डायरेक्ट लिहू शकतो की नाही. हा सर संपलं. हा बी आला, हा ए आला. 2C आणि 3C/2 किती येणार आहे. मग मी आता डायरेक्ट लिहितो CAB इज इक्वल टू काय येतंय, C1 C2 C1 C2 अपॉन C1 प्लस C2. किती येईल सांगे, पटकन सांग किती येईल. हा 2 2 उडाला, वरती यायला पाहिजे 3 3C आणि यायला पाहिजे 2 2 2 4 4 आणि 3 7, खाली यायला पाहिजे 7. काय झालं, 2 2 4 4 आणि 3 7. हा ठीक आहे, खाली 7 आला आणि वरती 2 गेला, म्हणजे किती यायला पाहिजे, हे 6C/7 यायला पाहिजे. येते का, अरे येते का नाही येते. हा आलं सर, आलं सर, मज्जा आली सर, मज्जा आली. हे बघ प्रश्न स्वतः सोडवशील आता, तर तुला कळत असेल, पण जेव्हा पेपरमध्ये लिहिशील ना तू, पेपरमध्ये हात कापेल बरं का तुझा. हा जर ते करायचं नसेल तर आधी तुला हे सगळे प्रश्न परत वहीमध्ये लिही आणि परत सोडव, सोल्युशन न बघता. ठीक आहे ना. ठीक आहे सर. पुढे जाऊ. वायर्ड कनेक्शन कसं करायचं सर, वायर कनेक्शन. सर नाही का सर, अशा वायर आल्या ना सर, माझ्या डोक्याचा फ्यूज उडून जातो. हा
फ्यूज उडणार नाही, एकदम भारी करंट फ्लो होईल, चांगले मार्क्स पडतील. लक्ष दे कसं करायचं वायर कनेक्शन. सगळ्यात पहिले प्लेटला नाव द्यायचं बरं का. प्लेटला नाव द्यायचं. कसं नाव देणार प्लेटला बघ. आपण मागे कसं नंबरिंग केलं होतं 1 2 3 4, प्रत्येक प्लेटला सेपरेट नंबरिंग होतं. इथे तसं करायचं नाही. इथे काय बघायचं, इथे इथे बघ, मी याला 1 म्हणतो. जर हे 1 आहे तर याला जेवढे जोडल्या गेलेले वायरने ते सगळे 1 होऊन जातील. म्हणजे सर ही वायर बघ अशी गेली अशी आली, हे 1 झालं, हे 1 झालं. अलग लक्षात. हो सर. नंतर ह्याला जर 2 बोलला तू तर हा पण 2 झाला, आणि इकडे याला इथे कनेक्ट केला तर हा पण 2 झाला. झालं झालं सर. आता जर तू नीट बघितला, तुला एक गोष्ट कळते का, मी याचा कॅपॅसिटन्स सी पकडला, हा सी पकडला, हा सी पकडला. बघ हा 1 आणि 2 मध्ये 1 आणि 2, जसं मी याचं 1चं मी याला V1 म्हणतो आणि याला V2 म्हणतो. इथे पोटेन्शियल डिफरन्स किती आलं, V1 मायनस V2. हे V1 मायनस V2 आहे, जे काही असेल ते. मग इथे पण किती आलं सर, इथे पण V1 मायनस V2 आलं. शाब्बास. इथे पण किती आलं, इथे पण V1 मायनस V2 आलं, जे काही आलं. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही पॅरलल मध्ये झाले हो सर. हो ना बेटा. मग हे तिन्हीच्या तिन्ही जर पॅरलल मध्ये झाले तर उत्तर काय आलं पाहिजे. म्हणजे कसं येईल याचं सर्किट. जर मी काम करायला गेलो, सरळ काम करायची गरज नाही तशी इथे, कारण सोपं आहे हे, पण तरी सांगतो की हे बघ, हा एक कॅपॅसिटन्स येईल, हा असा येईल. एक दुसरा कॅपॅसिटन्स येईल, हा असा येईल, हा असा येईल. आणि एक तिसरा कॅपॅसिटन्स येईल, हा याला कनेक्टेड. म्हणजे सगळेच्या सगळे पॅरलल मध्ये झाले. पॅरलल मध्ये सगळ्यांची बेरीज होऊन जाईल, ऍडिशन होऊन जाईल. म्हणजे CAB किती आला, CAB आला 3C. विषय संपला. सर हे तर लय सोपं आहे. हा आहे ना सोपं. हा आतापर्यंत झोपा काढत होता, जेव्हा लक्ष द्यायला पाहिजे होतं क्लासमध्ये तेव्हा दिलं नाही. हा काळजी करू नको, आता पण प्रयत्न करशील तर होऊन जाईल. फक्त डेडिकेशन, हा पूर्ण सोडवायचे प्रश्न आपल्याला. चला परत एकदा सुरू करतो आपण. एक, हा 1 आहे म्हणजे हा झाला 1. ठीक आहे सर. हे 2, हा 2, हा 2. मग आता हा काय, हा 3, हा 3 आणि हा 3. जमलं का, जमलं. ठीक. आता थोडंसं लक्ष दे, काय करायचंय आता. परत मला ए पासून सुरू करावं लागेल. मी ए पासून सुरू करतो आणि बी ला संपवतो. आता ए ला कोण कोण कनेक्टेड आहे, पहिल्या नंबरची प्लेट कनेक्टेड आहे. हे घे, हा 1 नंबर, आणि अजून एक इकडे एक प्लेट कनेक्टेड आहे, त्याला जाऊ आपण पुढे. हा झाला 1. 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, आला 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स. पुन्हा 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे. घ्या सर 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, आणि 3 बी ला कनेक्टेड आहे. अरे वा, चांगली गोष्ट झाली. आता 2 आणि 3 मध्ये हा एक कॅपॅसिटन्स आहे, 2 आणि 3 मध्ये अजून एक कॅपॅसिटन्स आहे. बरोबर आहे सर. 2 आणि 3 मध्ये अजून एक कॅपॅसिटन्स झालं इथपर्यंत. हा 1 तर उरला ना. 1 हा कोणाला कनेक्टेड आहे सर, हा 1 आहे ना 3 ला कनेक्टेड होता. म्हणजे एक कनेक्टेड नाही, 1 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स होता. पण आता हा 3 कुठे, 3 हा तर बी ला कनेक्टेड आहे, 3 हा बी ला कनेक्टेड आहे. म्हणजे मी याला असं करू शकतो. तो असं कर, असं कर, काय फरक पडतो रे. अरे तू इथे कनेक्ट कर किंवा इकडे कर, एकच आहे. मग झालं ना, आता संपला, प्रश्न संपलेला आहे. काय संपलेला आहे सर, कारण हे काय झालं, हे सी आणि सी 2C. लक्ष दिले का. इकडे काय झालं, इकडे झालं सर 2C. ठीक आहे. हे 2C आणि हे C आणि हे परत पॅरल मध्ये. हे कळतंय का तुला, हे 2C आणि C सिरीज मध्ये होऊन जातील आणि हा त्याच्या पॅरल मध्ये होऊन जातील. सर करून दाखवा. हा ठीक आहे, एक लक्ष दे. हा येईल असा C आणि हा 2C, आणि ह्याच्या पॅरल मध्ये यायला पाहिजे पुन्हा C. आलं लक्षात. हो सर लक्षात आलं. हा B आला, हा A आला. मला डायरेक्ट उत्तर पाहिजे. 2C आणि C किती होणार जरा, 2C/3. 2C/3 प्लस C किती होतं, 5C/3 यायला पाहिजे. यायला पाहिजे की नाही, 5C/3 उत्तर पाहिजे. 5C/3 कसं आलं. 12वीत आहे तू, हा 12वीत आहे, असं करू नको. शाबास. चला सुरू करायचंय, सुरू करू. चला अजिबात ब्रेक घ्यायचा नाही, पटपट. आता आता युद्ध जवळ आल्यावरच सगळ्यात जास्त तयारी होते, हो की नाही. हो सर. 1 ही 1 आहे, तर मग आता इथे पण 1 आहे, 1 आहे. मग सर ही 2 2 2, हे घे, हे 2 आहे, हे 2 2. अच्छा सर ठीक आहे, जमते. 1 2 2 1. अच्छा हे काय घ्यायचं सर, ह्याला 3 घेऊन टाकतो, ह्याला 3 घेऊन टाक. जमते का. हा पण आता एक प्रॉब्लेम तुला कळतोय का, काय कळतोय, थांब सांगतो तुला. हा 2 घेतला तू, हा 2 घेतला, इकडे कनेक्ट केला, 2 आला. इथे इथपर्यंत मला काही त्रास नाहीये. हा 1 आहे आणि हा 3 आहे, आणि हा 3 आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीकच आहे. हा 3 आहे. काय दिसायला लागले सर, हे 2 आणि 3 आणि हे 2 आणि 3. ठीक आहे. हा 1 आणि 3, 1 आणि 2 आणि 1 आणि 2. ठीक आहे, सोपं आहे, जास्त अवघड नाही, करून टाकूया. सगळ्यात पहिले ए पासून सुरू करा आणि बी ला संपवा, तेच पद्धत आपली. मग 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, करून टाकू आपण. 1
आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, ठीक आहे सर. आणि 1 आणि 2 मध्ये अजून एक कॅपॅसिटन्स आहे, म्हणजे असा येणार हे 1 आणि 2 मध्ये अजून एक कॅपॅसिटन्स आहे, ठीक आहे सर. आता पुढे काय सांगता येते, झालं ना. त्याच्यानंतर जर तू बघायला गेला 1 2 1 2 झालं, ठीक आहे. आता 2 नंबरची प्लेट कोणाला कनेक्टेड आहे, अच्छा 2 आणि 3 मध्ये, हे बघ हा 2 आहे, 2 आणि 3 मध्ये आणि 2 आणि 3 मध्ये, म्हणजे काय नीट लक्षात घे, 2 आणि 3 मध्ये 2 कॅपॅसिटन्स आहे सर. इकडे बघ बेटा, याला जर मी 2 पकडला आणि अजून एक 2 पकडावं लागेल मला, पकडलं सर, जमलं. 2 आणि 3 मध्ये हा घे, हा एक 3 आणि हा एक 3, या बिल ओढून टाकू है ना, आधी कॅपॅसिटन्सचं पोट भरून टाकू आपण, हे घे, झालं. 2 आणि 3 मध्ये आपण अजून एक कॅपॅसिटन्स आहे. आणि चांगली बातमी ही आहे की 3 हा बीला कनेक्टेड आहे. अरे आहे की नाही, हो सर 3 हा बीला कनेक्टेड आहे. झाले का 4, कोणते राहिलं का, 1 2 3 4, आणि सर 1 आणि 3 मला उपाशी राहिला ना, हा 1 आणि 3 मला उपाशी राहिला, मग त्याचं पोट भरून टाकू आपण. मग 1 आणि 3 मध्ये, वा 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 सर काय सुंदर प्रश्न आहे हा बेटा, सुंदर आहे. अरे हो की नाही, हो असंच येणार. 1 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे बघ, 1 आणि कुठे गेला 3, 1 आणि 3 मध्ये हा वाला कॅपॅसिटन्स आहे. आलं का लक्षात, ओके सर. परत एकदा व्हिडिओ पॉज कर, रिवाइंड कर आणि बघ काय काय केलंय, ठीक आहे, ठीक आहे सर. आता हे किती येणार पटपट, आता किती वेळा तेच ते सांगा राव. हे येणार 2C आणि हे पुन्हा येणार 2C, ठीक आहे, आणि हे C आहे. आता सॉल्व्ह करायच्या भानगडीत पडत नाही. हा 2C आणि 2C सिरीज मध्ये, हे CC झाले हे पॅरल मध्ये, हे 2C सिरीज मध्ये झाले. हे 2C आणि 2C सिरीज मध्ये किती होणार, C, आणि C आणि C पॅरल मध्ये घेणार 2C. मी डायरेक्ट उत्तर लिहितो. विषय गंभीर आहे सर, ठीक आहे. चला पटपट, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, एकदम पटपट सोडवायचं. चला ए पासून सुरू करा. 1 नंबर, हा 1 नंबर, मग सर हा 1 नंबर 1 नंबर, शाबास. हा 2 नंबर 2 नंबर 2 नंबर. मग आता काय करावं सर आम्ही, आता काय करशील तू, आता काहीच करू शकत नाही, थांब जरा. हा 3 नंबर आणि हा 3 नंबर, जमते का, जमलं सर. 1 नंबर जमलं. आता सुरू करा, ए पासून सुरू करावे, ए पासून सुरू करावे आणि बी ला संपवावे. मला वाटायला लागलं माझीच परीक्षा आहे, मीच प्रॅक्टिस करायला लागलो. तू करतोय ना, हा तू करतोय ना, कर बेटा. पेन पेन आणि पेपर सुटला नाही पाहिजे बरं का, ते युद्ध आहे. वही म्हणजे तुझं मैदान आहे, आणि तलवार भाला ढाल हे सगळं काय पेन आहे. फिजिक्स मध्ये प्रॅक्टिस शिवाय काहीच होईना. मग 1 आणि 2 मध्ये, सगळ्यात पहिले सर हा 1 आहे. 1 आणि 2 मध्ये, हा 1 आणि 2 मध्ये 2 कॅपॅसिटन्स आहे, मग मी 2 कॅपॅसिटन्स बनवून टाकणार, बनवले सर. पुढे काय सांगतायत, 1 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, 1 आणि 3 मध्ये, आणि 3 बीला कनेक्टेड आहे. 3 हा बीला कनेक्टेड आहे, हे घे. 1 आणि 3 मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे, 3 हा बीला कनेक्टेड आहे. चला इथपर्यंत पटलं आम्हाला. आता अजून काय सांगता येते, अजून काहीतरी गडबड झाली, काय झाली. 2 आणि 3 मध्ये कॅपॅसिटन्स आहे सर, 2 आणि 3 मध्ये. आता 2 आणि 3 मध्ये कुठं आणू मी कॅपॅसिटन्स, असं होणार लागेल मला. हा 2, ठीक आहे सर 2, आणि हा 3, जमते का, जमते, बिलकुल जमते. आणि 3 हा तसाही बीला कनेक्टेड आहे, तास आलं. काय झालं रे, काय झालं, कळालं का तुला काय झालं, काय झाले सर, काय झाले. हे झाले 2C आणि हे झाले C, आणि हाय झाले C. 2C आणि C किती झाले, 2C आणि C झाले सर 2C/3 सिरीज मध्ये. आणि हे परत त्याच्या पॅरल मध्ये, हे कार्ट परत त्याच्या पॅरल मध्ये, किती झाले, C झाले 2C/3, आणि C किती येणार आहे सर, हे येणार किती येणार आहे 5C/3. विषय संपलेला आहे, उत्तर आलेलं आहे, विषय संपलेला आहे, मजा आलेली आहे, कारण आता टॉपिक क्लिअर होत आहे. शाबास शाबास. पुढचा प्रश्न हा तू सोडवायचा, हा तू सोडवायचा. उत्तर आलेलं आहे का तुझं, हो सर माझं उत्तर आलेलं आहे. काय आलेलं आहे उत्तर, सर हा C, हा C, हा C, मानलं. आता काय होईल ना, तुला गडबड सांगतो मी तुला. हे बघ, याला जर मी इथून सुरू केलं 1, हा 1 म्हणजे हा 1, हा 1, ठीक आहे. हा 2 पकड, हा 2 पकड, चला इथपर्यंत कळालं मला. आणि याला 3 पकडून घे. तुला एक गडबड सांगतो, काय गडबड आहे. 1 आणि 2 आणि 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, मानलं. 1 आणि 1 2 आणि 1 आणि 2 मध्ये कॅपॅसिटन्स आहे, असं पकड की हे दोन्ही मिळून हे दोन्ही सिरीज मध्ये दिसतात का तुला, हे दोन्ही सिरीज मध्ये, म्हणजे हा एक कॅपॅसिटन्स येईल. या डब्याला जर मी रिप्लेस केलं, इकडे लक्ष दे, तर असा एक कॅपॅसिटन्स येईल की नाही, येईल सर असा एक कॅपॅसिटन्स. तो कितीचा येईल, C/2 चा येईल. आता ही अशी जी वायर आहे ना, ती अशी कनेक्टेड आहे.
अशी जर वायर कनेक्टेड असली सर तर कॅपॅसिटर शॉर्ट होऊन जातं, रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स शॉर्ट होऊन जातो, आणि जर तो शॉर्ट झाला ना सर तर कॅपॅसिटर डॅमेज होतो. म्हणजे काय झालं ना, म्हणजे असं झालं की हे दोन्ही कॅपॅसिटर बिनकामाचे, कारण त्याला काय केले, शॉर्ट केले. आलं का लक्षात? जेव्हा पण अशी वायर दिसली तेव्हा सावधान व्हायचं, सावधान. का? कारण की हे असं काहीतरी सर्किट बनणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे सर, हे जर लक्षात आलं तुझ्या, कारण हे दोन्ही सिरीजमध्ये होते, हे दोन्ही सिरीजमध्ये होते, ठीक आहे, कारण हे असं जाणार आहे आणि हे वायरनी शॉर्ट केलेलं आहे त्याला. ठीक आहे सर, कळालं. त्याच्यानंतर इथे काय येणार आहे, इथे 1 आणि 3 येणार आहे. हे झालं बी. म्हणजे हे कॅपॅसिटन्स डॅमेज झालेलं आहे, याला घ्यायचं नाही. म्हणजे ए कुठे येणार आहे, आता ही नुसती वायरच आहे अशी, म्हणजे हा ए पॉईंट झाला. ए आणि बी मध्ये किती कॅपॅसिटन्स आहे, फक्त सी, म्हणजे सी ए बीचा अर्थ काय होतो इथं, सी. अशा पद्धतीने वायर्ड आणि प्लेट कनेक्शनचे जवळजवळ सगळ्या टाईपचे प्रश्न कंप्लीट झाले. एवढं प्रॅक्टिस करायची, एखाद्या रेफरन्स बुकमधले थोडेफार प्रश्न सॉल्व्ह करायचे, बास झालं. याच्यावर पीएचडी करायची नाही, नाही तर सर अशा टाईपचे 1000 प्रश्न सोडवतो, असं करायचं नाही. सगळ्या टाईपचे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल पर्यंत प्रिपरेशन करायचं. आलं का लक्षात? ऑल द बेस्ट.